मकरंद पाटील सध्या बोलतात। सगळे मंत्रीगण आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि राज्य सरकारमधले सगळे मंत्री या संदर्भामध्ये लक्ष ठेवून प्रत्येक जिल्ह्यातले संबंधित पालकमंत्री हे त्या ठिकाणी जाऊन संबंधित विभागाचा संबंधित जिल्ह्याचा आढावा घेऊन योग्य त्या प्रकारचे निर्देश सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणाने देतील। सर, एकीकडे दुष्काळाची मागणी केली जाते आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सुद्धा मागणी आहे। नाही, निश्चितपणाने शेतकऱ्यांची या संदर्भात ओला दुष्काळाची मागणी आहे। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकूणच मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये योग्य तो विचार विनिमय करून निश्चितपणाने निर्णय घेण्याची प्रक्रिया करते। नाही, आता त्या संदर्भामध्ये कृषी मंत्री योग्य ते सांगू शकतील। मी मदत आणि पुनर्वसन विभागाचा विषय एकदा पुन्हा आकडे रिपीट करू शकाल की मदत तुम्ही केलेली आहे त्या एकदा आकडे शेतकरी एकूण 30/9/25 पासून छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 721 कोटी रुपये .98 हा जार आम्ही त्या ठिकाणी वितरित केलेला आहे। त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये 13.77 कोटीचा जार आम्ही त्या ठिकाणी वितरित केला आहे। त्याचबरोबर ऑगस्ट 25 मध्ये पुणे विभागाकरता 14.29 कोटी, नागपूर विभागाकरता 23.85 कोटी आणि अमरावती विभागाकरता 565.60 कोटी रुपये। त्याचबरोबर शासन 18/9/25 निर्णयानुसार साधारण 136.4 कोटी अमरावती विभागाकरता आणि कोकण विभागाकरता साधारण 10.53 कोटी अशा पद्धतीचे निर्णय याच्यापूर्वी आम्ही काढलेले आहेत। त्याचबरोबर साधारण 6/8/25 ला अमरावती विभागाकरता 86.23 कोटी आणि संभाजीनगर विभागाकरता 14.55 कोटी असा एकूण साधारण 73.54 कोटी अशा पद्धतीनं साधारण 2200 कोटी रुपये हे खरीप हंगामाकरता आजपर्यंत शासनानं मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे शासनाच्या वतीनं किती मदत दिली गेली याचा लेखाजोखा मकरंद पाटील यांनी मांडलेला आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री येते संबंधित पालकमंत्री जिल्ह्यात जाऊन आढावा घेतील असं देखील मकरंद पाटील म्हणालेले आहेत। ओला दुष्काळ जाहीर करा अशी अनेकांची मागणी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे देखील लक्ष असेल। 30 सप्टेंबरपासून संभाजीनगर विभागामध्ये 521 कोटी दिले आहेत। ऑगस्टमध्ये नागपूरसाठी 23 कोटी दिल्याचं त्यांनी सांगितलंय।